प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 7 एप्रिलच्या भागामध्ये आता मालिकेचा कायापालट होताना दिसणार आहे। बरेच दिवस बोरिंग झालेली ही मालिका आता ट्रॅकवरती येताना दिसणार आहे। इकडे मुक्ताला सई आदित्यची कस्टडी तर मिळाले, पण मुक्ता आणि सागर यांचा संसार वेलीवरती नवीन फुल फुलताना पण दिसणार आहे। छानपैकी आता संसाराला आता एक बहर येणार आहे। इकडे आता कोर्टामध्ये कल्याणकर वकील सांगत असतात, हे बघा मी कोर्टाला सांगू इच्छितो की अजूनही सागर आणि मुक्ता कोळी हे दोघंही इकडे आलेले नाहीयेत, कारण इकडे न येण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे तसा कोणताही पुरावा नसणार आहे आणि कोणताही पुरावा नसल्यामुळे इकडे येऊन ते करणार काय आणि म्हणूनच ते इकडे आलेले नाहीयेत याची मला खात्री आहे। तर मी कोर्टाला विनंती करतो की लवकरात लवकर या कोर्टाने निर्णय द्यावा आणि माझी अशील सावनी भोईर हिच्याकडे सईची कस्टडी सोपवावी, कारण सावनी भोईर या आता पूर्णपणे जबाबदार पालकत्व निभवत आहेत। त्यांनी या सगळ्यामध्ये आता सईला घर मिळावं म्हणून त्यांच्या भावाकडे राहण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे सईला कुटुंब तर दिलेलंच आहे, त्या तशा आर्थिक सुद्धा सक्षम आहेत आणि या सगळ्यामध्ये आता त्या सईची फी भरू शकतात, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये जे हवं नको ते आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे ते देऊ शकतात। तर मला वाटते की सईची कस्टडी त्यांच्याकडे द्यावी आणि त्या पूर्णपणे जबाबदार आहेत आणि सागर कोळी आणि मुक्ता कोळी यांचा बेजबाबदारपणा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे। असं म्हणत आपली बाजू कोर्टासमोर मांडत आता इकडे कल्याणकर वकिलांनी सावलीची बाजू एकदम स्ट्रॉंग करून ठेवलेली असते आणि त्यामुळे आता इथे मुक्ता न आल्यामुळे मुक्ताची केस वीक पडत चाललेली असते। इंद्रा आता आई एकविरेला हात जोडून सारखी प्रार्थना करत असते की लवकरात लवकर मुक्ताला इथे वेळेवरती पोहोचू दे, असं म्हणत ती प्रार्थना करत असताना आता इकडे तिची प्रार्थना फळाला पण येते। कल्याणकर वकील आपल्या बाजूने जी काही केस लढत असतात कोर्टामध्ये सगळे मुद्दे जज साहेब लिहून घेत असतात आणि जज साहेब मग आता सांगायला लागतात की हे सगळे पुरावे आणि सगळे एकंदर मुद्दे ऐकता आमचा निकाल तयार आहे। तोपर्यंत मुक्ता पडत असते, खाच खळग्यात धडपडत असते आणि ती कोर्टाच्या दिशेने येत असते। इंद्रा आणि इकडे आता स्वाती त्याचबरोबर लकी सगळेजण मुक्ताच्या वाटेकडे डोळे पाहून वाटलं असतात की कधी एकदा मुक्ता घरी येते किंवा कोर्टात येते हे पाहत असतात। मुक्ता सुद्धा कधी एकदा तिला कोर्टात पोहोचता येईल याची वाट पाहत असते आणि या सगळ्यामध्ये आता मुक्ता धावत पळत रडत खडत ठेच लागत असते, तिला पायातनं जखममध्ये रक्त येत असतं, तरी कोणत्याही ह्याची पर्वा न करता मुक्ता या सगळ्यामध्ये धावतच असते आणि कोर्टापर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत सागर तिच्या मागे तिला सावरत तिला धडपडवत तिला या सगळ्यामध्ये आता इकडे सावरण्याचा प्रयत्न करत सागर तिच्या मागे मुक्ता म्हणत लागलेला असतो। बरं आता हे सगळं चालू असताना कल्याणकरांना केस ही संपवायची इतकी घाई लागलेली असते की ते कोर्टाला सांगायला लागतात की लवकरात लवकर निर्णय घ्यावा। जानकी आणि ऋषिकेश यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आता वादविवाद व्हायला नको आहेत आणि आता लवकरात लवकर निर्णय पूर्ण व्हावा, कोर्टामध्ये वेळ वाया जाऊ नये, असं म्हणत आता इकडे कोर्टावरती प्रेशर आणत कल्याणकर वकील हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी ज्या वेळेला प्रयत्न करत असतात फायनली तसंच घडतं। जज साहेब फायनली निर्णय घेतात की कोर्टामध्ये सगळे एकंदर पुरावे बघता आणि अजूनही सागर मुक्ता या कोर्टामध्ये आलेले नाहीत हे बघताना सईची कस्टडी सावनी भोईर, असं म्हणत ते आता सावनी भोईरकडे सईची कस्टडी जाते असं बोलत असताना अचानकपणे तिकडे आता मुक्ता येते, थांबा जज साहेब, असं म्हणत धावत पळत दम लागलेली लडखडणारी पायातनं रक्त येणारी केस मोकळे सोडलेली अस्ताव्यस्त मुक्ता आता एकदम कोर्टामध्ये एंट्री करते। सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात, तिला पाहिल्यावरती सईला भलताच आनंद होतो आणि आता मुक्ता कोर्टासमोर येते। जज साहेब थांबा, मी तुमच्या या कामामध्ये व्यत्यय आणलाय त्याचं मला माफ करा। या सगळ्यामध्ये आता मी जे काही सांगणार आहे ती गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे आणि तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल माफ करून मला आता थोडा वेळ बोलण्याची तुम्ही संधी द्याल याच्यासाठी मी तुमच्याकडे परवानगी मागते। जज साहेब म्हणतात, तुम्हाला काय बोलायचं आहे आणि तुम्हाला उशीर का इतका झाला? यावरती मुक्ता म्हणते, सगळं मी सांगेन, फक्त एकदा मला कोर्टासमोर हे पेपर मांडण्याची तुम्ही परवानगी द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करते। असं म्हणत मुक्ता आता कोर्टासमोर ते पेपर मांडण्याची परवानगी मागते। जज साहेब म्हणतात, ठीक आहे, उशीर झाला असला तरी तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी पूर्णपणे वेळ दिला जाईल, असं म्हणत आता इकडे जज साहेब तिकडे आता मुक्ताला या सगळ्यामध्ये तुम्ही बोलू शकता असं बोलण्यासाठी आता इकडे सांगतात। त्यानंतर मग मुक्ता सांगायला लागते
लागते. मला सगळ्यात पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. माझं आणि सागरचं लग्न होण्याच्या आधीपासूनची सुरुवात करायची आहे. म्हणजे खरं सांगायचं तर माझं आणि सागरचं लग्न व्हायच्या आधी कोर्टामध्ये सईने जज साहेबांना सांगितलेलं होतं की या सगळ्यामध्ये मला फक्त आणि फक्त मुक्ताईकडे राहायचं आहे आणि त्या वेळेपासून तिची कस्टडी कोर्टाने मला दिलेली आहे. आणि त्यानंतर मग आता सईसाठी मी आणि सागर कोळी आम्ही दोघांनी मिळून लग्न केलं आणि त्यानंतर मी सईची लिगली आई झाली. त्या पण आई होण्याच्या आधीपासूनच सईने मला या सगळ्यामध्ये आता आई म्हणून चॉईस केली होती आणि त्यामुळे ती माझी आधीपासूनच मुलगी होती. पण लग्न झाल्यानंतर ऑफिशियली ती माझी मुलगी झाली होती आणि त्यानंतर सागर कोळी तिचे वडील आणि मी तिची आई असं आमची एक फॅमिली होती. मला कोर्टाला फक्त इतकंच सांगायचं आहे की ज्या वेळेला तिची कस्टडी घेताना आई वडील म्हणून आमच्या दोघांची ज्याप्रमाणे सही लागली त्याचप्रमाणे सावनी भोईर यांना जर का तिची कस्टडी द्यायची असेल तर एकट्या सागरच्या सहीने गोष्टी सिद्ध होतील का, त्यावरती माझी सुद्धा सही पाहिजे ना. असं म्हणत काय अभ्यास केलेला असतो मुक्ताने की कोर्टामध्ये वकिलांना सुचणार नाही असे डाव पेच लढवत मुक्ताने जबरदस्त शेवटच्या मुद्द्यावरती आल्यावरती कल्याणकर वकिलांचे डोळेच फिरतात आणि त्याचबरोबर सागरच्या वकिलांचे पण डोळे फिरतात की हा मुद्दा आपल्याला का नाही सुचला, आपण का नाही हा मुद्दा मांडला. कारण त्यांनी तो मुद्दा मांडलेला नसतो, कारण ते एक पैसे देऊन केस लढणारे वकील असतात. पण मुक्ताने हा मुद्दा मांडायचं कारण म्हणजे तिने या सगळ्यामध्ये स्वतः अभ्यास केलेला असतो आणि आपल्या मुलीला आपल्या घरात परत आणण्यासाठी हे सगळं घडवून आणलेलं असतं. आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला घडत असतात त्यावेळेला मुक्ता जज साहेबांच्या समोर हा मुद्दा मांडू शकते, कारण तिला या सगळ्यामध्ये मुलीला परत आणायचं असतं. हा मुद्दा मांडल्यावरती इकडे आता सावनी पण गडबडते, कारण तिला माहिती असतं की हा मुद्दा आपल्यावरती खूप 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 भारी पडणार आहे आणि त्यामुळे मग ती गडबडते, कल्याणकरांकडे पाहायला लागते आणि हे काय कल्याणकर, बोला, काहीतरी बोला, हा मुद्दा मांडा पुढचा. पण कल्याणकरांच्या हातात काही शिल्लकच राहिलं नसतं आणि त्यामुळे कल्याणकर गप्पपणे बसण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याय नसतो. त्यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते, हे बघा, जर का या सगळ्यामध्ये माझी सही नाही आहे, याच्यावरती मी साईन केलेली नाही, म्हणजे माझी मान्यता नाही आहे ना की या सगळ्यामध्ये आता मी माझ्या मुलीला यांच्या ताब्यात द्यायचं म्हणून. मग जर माझी मान्यता नसेल तर सावनी भोईर यांच्यासाठी ही कस्टडी कशी काय मिळू शकते, नाही ना. यांना ही कस्टडी तुम्ही देऊच शकत नाहीये कारण मी याला परवानगी दिलेली नाही आहे. असं म्हटल्यावरती मुग्धाने एकदम व्हॅलिड मुद्दा मांडलेला असतो आणि जज साहेब म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय त्याची मी शहानिशा करतो, तुम्ही ते पेपर माझ्याकडे द्या. असं म्हणत जज साहेब मुक्ताकडून जे काही पेपर असतात, सईने आधी कस्टडी तिच्याकडे द्यायला सांगितलेली, आधी लग्नाच्या आधी सईची कस्टडी मुक्ताकडे होती, त्यानंतर मग सागर आणि मुक्ता या दोघांकडे आली आणि त्यानंतर सावनीकडे असलेले ते पेपर ज्याच्यावरती फक्त सागरची सही, हे सगळे डॉक्युमेंट्स आता इकडे कोर्टामध्ये जज साहेब व्हेरीफाय करत आता निर्णयापर्यंत पोहोचणार असतात. तोपर्यंत इकडे आता सागर जज साहेबांच्या निर्णयाची वाट पाहत लक्कीचा हात आपल्या हातात घेतो आणि जज साहेबांनी पॉझिटिव्ह निर्णय द्यावा यासाठी एका हात लकीचा हात, दुसऱ्या हातामध्ये इंद्राचा हात आणि तो देवाकडे प्रार्थना करत असतो, जो काही निकाल लागेल तो पॉझिटिव्ह निकाल लवकरात लवकर लागू दे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता तो देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि देवाकडची प्रार्थना लवकरच फळाला येणार असते, कारण जज साहेब एक एक करत ज्या वेळेला पुरावे पाहायला लागतात त्यावेळेला जज साहेबांच्या पायाखालची पण जमीन हादरते आणि जे मुक्ता कोळी बोलतायत ते 100% खरं आहे. खरं सांगायचं तर हे आधी लक्षात गोष्ट यायला पाहिजे होती कोर्टाच्या सुद्धा. जे कोर्टाच्या लक्षात नाही आलं, जे दोन वकिलांच्या लक्षात नाही आलं, तो मुद्दा मुक्ताने मांडल्यामुळे आता मुक्ता सांगते, तुम्ही यावरती नीट विचार करा आणि आता मला निर्णय द्या. आता कोर्टामध्ये निर्णय तयारच असतो, त्यामुळे वकील आता हे काही बोलले असते तरी जज साहेब सांगायला लागतात, एकंदर हे पेपर बघता जो काही मुद्दा मुक्ता कोळी यांनी मांडलेला आहे तो मुद्दा 100% बरोबर आहे. मुक्ता कोळी यांच्या मुद्द्यानुसार ही कस्टडी त्यांच्या सहीशिवाय सावनीकडे जाऊच शकत नाही. झालं, सईला इतका आनंद होतो तर सावनीचा जळफळाट होतो. ती कल्याणकराला म्हणते, हे काय,
काय बोलते हे जज साहेब? त्यावरती कल्याणकर म्हणतात 2 मिनिटं जरा थांबा. आणि तोपर्यंत कोर्टाचा निकाल आल्यावरती एकच सगळीकडे हशा पिकते. इकडे आता सागर खूप खुश होतो, इकडे लकी खुश होतो, इंद्रा तर नाचायची बाकी असते. सगळ्यांना खूप 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 आनंद झालेला असतो. वकील सुद्धा खुश होतात आणि खरं तर एका आईच्या या एफर्ट्सला सगळ्यांनी मनातून सलाम केलेला असतो. आता इकडे सई पण खुश होते, कारण सईची कस्टडी ही फक्त आणि फक्त मुक्ता कोळी यांच्याकडेच देण्यात यावी पेक्षा त्यांच्याकडेच आहे. काहीही झालं तरी सईची कस्टडी ही त्यांच्याकडेच आहे, ही गोष्ट आता इकडे कोर्टासमोर जज साहेबांनी सांगितलेली असते. जज साहेब ज्या वेळेला कोर्टासमोर ही गोष्ट सिद्ध करतात त्यावेळेला सगळेजण खुश होतात. सावनी आणि कल्याणकर यांच्या पायाखालची जमीन हादरते. नाही जज साहेब, तुम्ही असं नाही करू शकत, असं म्हणत सावनी जज साहेबांना खोडण्याचा प्रयत्न करते. पण जज साहेबांचा निकाल रेडी असतो आणि आता सावनी काहीच करू शकत नसते. त्यावरती आता इकडे मुक्ता खूप खुश होते आणि मुक्ता सांगायला लागते, जज साहेब आज तुम्ही मला न्याय मिळवून दिलात. आज एका आईला तुम्ही न्याय मिळवून दिलात. आज एका आईचा विजय झालाय, एका आईच्या प्रेमाचा विजय झालाय, एका मुलीच्या विश्वासाचा विजय झालाय, एका बापाच्या सपोर्टचा विजय झालाय. आज तुम्ही कोर्टामध्ये मला न्याय मिळवून मला एकटीला न्याय दिलेला नाहीये, तर माझ्या पूर्ण कोळी कुटुंबाला न्याय दिलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये तुमचे जितके आभार मानेन ना तितके कमी आहे. आज खरंच तुम्ही न्याय व्यवस्थेला जागलात आणि न्याय व्यवस्थेला जागून योग्य तो निर्णय दिलात, असं म्हणत इकडे आता मुक्ता बिचारी प्रार्थना करत असते आणि जज साहेबांचे ज्या वेळेला आभार मानत असते त्यावेळेला जज साहेब म्हणतात, खरं सांगू का मुक्ता कोळी, तर या सगळ्यामध्ये जे काही एफर्ट्स केलेत ना ते तुम्ही केलेत. खरं सांगायचं तर या कोर्टामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे हे पुरावे आणलेत. तुम्ही पुरावे आणले नसतेत ना तर कदाचित या गोष्टी शक्य झाल्या नसत्या. या तुमच्या पुराव्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आई त्यावेळेला कोर्टाला चुकीचा निर्णय देण्यापासून तुम्ही थांबवलेला आहेत. आई त्यावेळेला कोर्टाची दिशाभूल होण्यापासून तुम्ही थांबवलेत. म्हणून खरं तर या सगळ्यामध्ये मी तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. या सगळ्यामध्ये तुम्हाला मी थँक्स म्हटलं पाहिजे. आणि सईची कस्टडी ही सन्मानाने तुमच्याकडे मी सोपवतोय. यामध्ये कोणतेही उपकार नाहीत किंवा कोणतेही एफर्ट्स नाहीयेत, कारण जे काही एफर्ट्स करायचे आहेत ते तुम्ही केलेले आहेत. तुमच्यामधल्या आईला खरंच हे कोर्ट सलाम करतं, असं म्हणत आता इकडे जज साहेबांनी मुक्ताचे एफर्ट्स लक्षात घेता आता तिला सगळ्यांच्या समोर कौतुकाची थाप दिलेली असते. आणि सोबतच आता सईची कस्टडी सुद्धा मिळाल्यामुळे मुक्ताला इतका आनंद झालेला असतो. ती मुक्ता खुश होते, सईला आपल्या आता मिठीत घेते. सईला पण आनंद झालेला असतो आणि सगळं कोळी कुटुंब आता या आनंदामध्ये नाहून निघालेलं असतं. मुक्ता सईला जवळ घेते. सई माऊ, माझी सई माऊ. फायनली सई आता घरात एंट्री करणार असते. इकडे सावनीला खूपच राग येत असतो. त्याच वेळेला सावनी बाजूला तिच्याकडे रागारागाने पाहत असताना जबरदस्त गोष्ट घडते. ती म्हणजे इंद्रा येते आणि सावनीला असा हात धरते आणि टवळे बाजूला हो असं म्हणून बाजूला ढकलते. आता पडता पडता सावनी इकडे थांबते, अडखळते, त्या टेबलाला धडकते. बरं आता हे सगळं चालू असताना अचानकपणे आता इकडे मुक्ताकडे येत इंद्रा सांगते, माझी मांदेली घरी परत आली. त्यावरती मुक्ता म्हणते, मम्मी काळजी करू नका, आता आपली सई कुठे जाणार नाहीये, असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे मुक्ता आपल्या सईला जवळ घेते आणि सई मग सत्याचा विजय झालेला आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपल्याला दोघींना कुणी वेगळं करू शकणार नाहीये, असं म्हणत आता इकडे लगेचच ती सावनीकडे पाहते आणि सावनीकडे पाहत ती यायला लागते आणि ती म्हणते, काय सांगितलं होतं मी तुला सावनी? माझ्या काळजाचा तुकडा आणि माझ्या कागदाचा तुकडा हे दोन्हीही माझ्याचकडे आहेत. आज बघितलंस, माझ्या काळजाचा तुकडा सई आणि ज्या कागदाच्या तुकड्याने मला सईपर्यंत येऊन पोचवलंय तो कागदाचा तुकडा, हे दोन्ही माझ्या ताब्यात आहेत, कळतंय? असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता इकडे सावनीला जबरदस्त दणका दिलेला असतो आणि सावनीला दणका देत तिने आता या सगळ्यामध्ये सिद्ध केलेलं असतं की जर एक आई कोणत्याही पातळी
पातळीला उतरू शकली तर आपल्या मुलासाठी ती काय करू शकते याची तिने प्रचिती कोर्टामध्ये दिलेली असते। ज्या वेळेला मुलाच्या बाबतीत काही चुकीचं होत असेल त्यावेळेला आई कोणत्या थराला जाऊन काय गोष्टी करून आपल्या मुलाला न्याय मिळवू देऊ शकते हे तिने कोर्टासमोर सिद्ध केलेलं असतं आणि एक उत्तम आई असल्याचं तिने आता कोर्टासमोर सगळ्यांच्या समोर आता सगळ्यांना मान्य करायला लावलेलं असतं। सावनी तिच्याकडे पाहतच बसते, सावनीकडे कोणतंच उत्तर नसतं। स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मुलीला मॉडेलिंग करायला लावून तिच्याकडून पैसे मिळवणाऱ्या बाईला मुक्ताचे एफर्ट्स काय करणार आणि त्यामुळे सावनी फक्त निमूटपणे ऐकून घेत असते आणि त्यावरती मग आता शेवटचं वाक्य बोलत इकडे मुक्ता सांगायला लागते, यापुढे जर का माझं कुटुंब, माझा नवरा आणि माझी मुलगी यांच्याकडे नजर वाकडी करून सुद्धा बघण्याचा जर का तू प्रयत्न केलास ना सावनी तर कोयत्याची शपथ उभी आडवी खांडोळी करून टाकेन तुझी, असं म्हणत आता इकडे पक्की कोळीण झालेल्या मुक्ताने सावनीला जबरदस्त झटका दिलेला असतो। सावनी या सगळ्यामध्ये आता काही बोलूच शकत नसते आणि काही बोलण्याच्या लायकीची पण राहिलेली नसते। मग धूमधडाक्यात आता इकडे कोळी कुटुंब फायनली असत्यावरती सत्याचा विजय झालेला असतो आणि मुक्ताचे एफर्ट्स कामी झालेले असतात। जितके तिने काही त्रास केलेले असतात, जितका तिने स्ट्रगल केलेला असतो, सगळ्या स्ट्रगलचं आज तिला फळ मिळालेलं असतं आणि फायनली मुक्ताच्या ताब्यात सई असते। सगळ्या कोळी कुटुंब जिंकलेलं असतं आणि सई आणि आता इकडे कोळी कुटुंब हे एकत्र राहत असतं। सईच्या सोबत आदित्यची सुद्धा आता कस्टडी मुक्ताकडेच आलेली असते। मुक्ता, सई, आदित्य आणि कोळी कुटुंब आता कोळी कुटुंबाच्या छताखाली एकत्र नांदणार असतात आणि सावनी मात्र एकटी पडते। पण एकटी पडल्यावरती सुद्धा सावनीला हर्षची साथ काही सुटत नसते। हर्ष या सगळ्यामध्ये आता तिला इतका सपोर्ट करत असतो की तो सई इकडे आता सावनीकडे येतो आणि काय सावनी, इतकं काही करून सुद्धा काहीच फरक पडला नाही, तू पूर्णपणे हरलेली आहेस। यावरती सावनी सांगते, नाही, आत्ता जरी त्या मुक्ताने बाजी मारली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी जिंकलेलीच आहे आणि मी यापुढे जिंकणारच आहे, कारण काहीही झालं ना तरी ही सावनी पुन्हा पेटून उठेल। त्या मुक्ताला काय वाटलं की या सगळ्यामध्ये ती काहीही करून जिंकू शकते का? बिलकुल नाही, या सगळ्यामध्ये मी तिला जिंकूच देणार नाहीये तर, असं म्हणत हिच्या डोक्यामध्ये अजून कुरापती असतात की मुक्ताला त्रास द्यायचं म्हणजे द्यायचं, अजून काही ना काहीतरी कुरापती करायच्या म्हणजे करायच्याच, हे तिच्या डोक्याने पक्क ठरवलेलं असतं। बरं, आता हे सगळं चालू असताना छानपैकी घरामध्ये गुढीपाडव्याची सुंदर तयारी होत असते। कोळी कुटुंबाचा एकत्रितपणे गुढीपाडवा होणार असतो। मुक्ता सुंदर तयार होत असते आणि तितक्यात सागर मागून येतो आणि मुक्ताला आपल्या मिठीत घेतो। त्यावेळेला मुक्ता आता सोडायला सांगते आणि ती म्हणते, कुणीतरी येईल, सागर काय चाललंय तुमचं, दार उघडं आहे, मम्मी येतील, स्वातीताई येईल, असं म्हणत ती आता सागरला सोडायला सांगत असते। सागर म्हणतो, कुणीही येऊ दे, दरवेळेला तुमच्या या बोलण्यामध्ये मी भुलणार नाहीये, हा, अगदी कुणीही येऊ दे तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणत सागरला वाटत असतं की मुक्ता आपल्याला उगाचच घाबरवत आहे। मुक्ता सांगत असते, सागर सोडा, पण सागर काही ऐकायला तयार नसतो आणि या सगळ्यामध्ये सागर ज्या वेळेला मुक्ताला जवळ घेतो त्यावेळेला मुक्ता म्हणते, मम्मी आल्या। सागर म्हणतो, येऊ दे, आणि त्याच वेळेला मुक्ता आता इकडे पाहते तर तिकडे स्वाती आणि इंद्रा दोघी जणी आलेल्या असतात मुक्ता उशीर का झाला म्हणून पाहायला। त्याचवरती आता इकडे सागर हे पाहतो आणि सागर मुक्ताला सोडतो। यावरती इंद्रा म्हणते, सागऱ्या काय पूजा करायची आहे का नाही करायची, असं म्हणत आता इकडे ती सागरला फटकारते। सागर थोडासा लाजतो आणि आता इंद्रा आणि स्वाती दोघी जणी खो खो हसायला लागतात। मुक्ता पण लाजते। छानपैकी कोळी कुटुंबाचा गुढीपाडवा धूमधडाक्यात एकत्रित साजरे होणार असतो आणि या सगळ्यामध्ये कोळी कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार।